तर मंडळी, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण चालू होतो शेतावर पार्टीला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगरी पद्धतीच्या विविध रेसिपी दाखवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। फुल प्रॅक्टिस आहे, मस्त एकदम संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण बघा मित्रांनो, एकदम गारेगार असे वातावरण आहे। गावाकडे राहण्याची हीच तर खरी मजा असते। मोठे इकडे म्हणजे ठराविक लोक खाणारीच आहेत, सगळीच नाही खायची। त्याचे मुलं मारणाच्या कारपा एरपालिक असल्या। आणि टेस्ट कसली मच्छीला, एकदम भारी। ना पण नदीतले खालचे आणि याच्यात लई फरक पडते चवीला। बघ ही कसली एकदम खावायला भारी लागते। अजून भरपूर असे कॉल करते, एंडी वाले बी यावायचे ना, 3-3, 4-4 एंडी यावायच्या। त्याची मुलं नाही तर अजून हवा एकदम शुद्ध भेटते नाही रे, लगेच होता ना त्या। मित्रांनो, फायनली आम्ही लोकेशनवर आता पोचलेलो आहोत। वातावरण बघा, एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे। तुम्ही पाहू शकता, काही झाडांना पानच दिसत नाहीत, कारण आपल्याकडे पानझडी वृक्ष बोलतात त्या टाईपमधली वृक्ष, म्हणजे आपोआप ती पानं घालतात आणि नंतर नवीन पानं येतात। पंचवीस आतलं व मोठ्यामध्ये मस्त मोठा बसलेला तो मेरेला बघते नाही, त्याचा बरोबर काम होते। मेरेला तो मध्ये बाकी त्यांच्या साईडलाच बसला ते असू कशा घर डायरेक्ट वरती खाली गेला नाही, भांड भेटून गेला कधी बारीक फिरीक मासे येतात, आपण नाही म्हणजे बोल नाही मला
आंबो लावलंय कर्मात आहे तुला बायका भेटतील तुला 5 बायका माझेच बांधवत असेल कापाला गेला अरे म्हणून मी नाही बांधू नाही टाकले दोघं फिरत बोलू सेम लेवल आहे किती किती बांधा नेते राहूनला चांगलं टायर घेतलं सोला लवकर तुमच्याच गेम आहे. मल्ली लाली वस्तील कोण नसेल राहिले मेन कुक नाही आपला अण्णा. त्याच्या उभारी नका करू त्याची अवस्था बिकट आहे. अण्णव मेन नाही त्याच्यामुळं रेसिपी आपल्याला चेंज करायला लागल्या. अण्णव असं 2-3 एक भन्नाट रेसिपी मारली असते आपण. मेन कुक नाही आपला. काही कारणास्तव नाही तो गेलाय कारखान्यात गेला ना गणपती काढायला. मला घाऱ्या सुटल्या जामच गरम झाली. कसे आहे इथून गौरी आहे तेल काय करू गरमी टोटल पाणी आहे हात धुवायला. काहीतरी नवीन कुक आहे नाही जरा ट्रेनिंग द्यावं लागेल. आनंद त्याला अण्णांनी ट्रेनिंग दिली नाही बरोबर. कान मंत्र नाही ते नीट काढ नाही तर कच्च्याच काढशील ना आमचं कान मंत्र काढशील. तिकड बास नाही रे नवीन तिकड लाल दिसत तिकडे वस्तीला
वाटण कांची मी आणले तसेच फुकट गेली माझी ते भाजी गेली ठीक आहे बस असं खराब होऊन गेलं बाकीचं तेच गेली वाटली म्हणा असं झाकण तेच दीदी आग बघ अंडी बघ झाली काय शकता तुम्ही संध्याकाळ कालोखालच्या वेळेला आणि पक्ष्यांचा आवाज बघा पक्ष्यांचा आवाज ऐका बघा एकदम सुखद संध्याकाळ अशी त्या गुजर सोडण्याचा तो वाजता हो मला आज मित्रांचे कोण जाणार असतं तर पावडर मागून तांदळ म्हणजे आपले धुवाची गरज नाही तसंच तांदूळ घालायचं असतात बस जाते धुले समजलं झालं मी तांदळाचं आपले किती वेळा धुवायला लागतात पावडर मारून द्या आपण आणि पहिले कसं पावडर कुठं काय कुठं आपला कमीमध्ये पाय टाकलं झाला काम होते 100 वाजले आणि जास्त पॉलिश देतून त्याच्यात पण सगळं कसं कसं लागते खायला हा कसं लागतंय खूप भेटला आता काय बायकोकडे टेन्शन नाही राहते हा हा नाही नाला काय अरे भाई काय आणि तुझे भरोसे आम्ही होतो लोकांना आम्ही सांगून काहीतरी आता वेगळ्या आगरी पद्धतीच्या बोलू रेसिपी दाखवू व्हिडिओ लोकांना तर तू आम्ही कुकत नाही इथं या रांध्याना काय जमून आहे नवीन रांधे आहेत वास येतो ना वास वास मस्त आला एकदम जेवायला उकडीच मारायला पाहिजे ते आपण ना उलट उकडी बनवली असती भारी झाली असती उलट आपलं काय येत नाही अरे आगरी पद्धतीची स्पेशल रेसिपी म्हणजे उकडी पुढच्या वेळी आता कधी भारी होते मच्छी लागते याला मोठी मच्छी असली ना 1-2 टापा छोटी रसासाठी छोटी असली तर मस्त तर मी मागाशी बोलत होतो बोलू तुमचा प्लॅन नाही तर बोलू
नाही मच्छी भेटली नव्हती. हां संध्याकाळी कशी तलावर जाणं ते पण लाईव्ह फिशला भेटली म्हणून ते पण शेवटचं होतं ते. टाका तुम्ही. कलर नवीन आता मटण ते चिकन कसं नुसतं मांस खातात हड्डी चावत नाही. शिवाचा चुकतान बघ तू भाव खातात टाकतो माहिती ना मटण आपलं हळूहळू चावत नाही काय खाऊ फायदा का तुमचा. त्याच्यावर गुरु मोठी नसते. घरी जावं आहे होतं आवाज नाही लागून तू. नाही आता गावाला माहिती काय पप्पा आपण सकाळी जाऊ वस्तीला इथं सुरू काय ते तयार घरी बसलं. फॉर्मच नाही ती गेलंच नाही रे त्यांना माहिती आहे. आता केलो आता फॉर्म दाखवला काय